नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विठ्ठल देशमुख विदर्भ IAS अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत। आज आपण PSIRचं म्हणजे पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन, त्याला मराठीमध्ये राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध असं बोलतात, त्या विषयाचं एक प्रस्तावनेचं लेक्चर घेणार आहोत। ओके, सो हे लेक्चर घेण्या अगोदर आपण थोडक्यात बघू की हा विषय किती मार्काचा आहे आणि ह्याचे किती पेपर असतात। ओके, सो हा जो PSIR विषय आहे, हा PSIR विषय आपला 500 मार्काचा असतो, बरोबर। आणि ह्या विषयामध्ये दोन पेपर असतात, पेपर 1 आणि पेपर 2। पेपर 1 जो आहे तो पेपर 1 असतो 250 मार्काचा आणि ह्यामध्ये दोन सेक्शन असतात आणि सेम असं पेपर 2 मध्ये पण असतं, ह्याच्यामध्ये पण दोन सेक्शन असतात, सेक्शन ए आणि सेक्शन बी। सो आज आपण काय करणार आहोत, पेपर 1 चा त्या ठिकाणी सेक्शन ए, त्याला मराठीमध्ये म्हणतात विभाग अ, हा विभाग अ मधील जे टॉपिक्स आहेत त्या टॉपिकचा एक थोडक्यात तोंड ओळख करून घेणार आहोत। ओके, सो आता ते बघण्या अगोदर काय बघायचं आपल्याला की ह्या पेपर 1 मध्ये काय असतात तर 8 प्रश्न असतात मित्रांनो। ओके, 8 प्रश्न, प्रत्येक प्रश्न हा काय असतो 50 मार्काला असतो, प्रत्येक प्रश्न हा 50 मार्काला असतो। असे 8 प्रश्न असतात, परंतु पेपर किती मार्काचा आहे 250 मार्काचा। ओके, प्रत्येक प्रश्न 50 मार्काचा म्हणजे आपल्याला ह्या ठिकाणी 5च प्रश्न लिहायचे आहेत, किती 5, 5 × 5 = 25, 250 मार्क। ओके, सो ह्या ठिकाणी आपल्याला 8 प्रश्न असतात आणि आपल्याला लिहायचे किती तर फक्त त्या ठिकाणचे आपल्याला 5 प्रश्न लिहायचे आहेत, म्हणजे 3 प्रश्न आपल्याला या ठिकाणी एक्स्ट्रा असतात, म्हणजे पर्यायी प्रश्न असतात। ओके, परंतु हे करत असताना प्रश्न क्रमांक 1 सेक्शन ए मधला प्रश्न क्रमांक 1 आणि सेक्शन विभाग ब मधला प्रश्न क्रमांक 5 हे अनिवार्य आहेत, कंपल्सरी आहेत, हे प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचेच आहेत। ओके, आणि उर्वरित 2, 3, 4, 6, 7, 8 ह्यामधील काय करायचं आपल्याला, ह्या विभागामधील कमीत कमी 1 आणि ह्या विभागामधील त्या ठिकाणी 2 किंवा ह्या विभागामधील 1 आणि ह्या विभागामधील 2 असे प्रश्न आपल्याला लिहायचे आहेत। म्हणजेच जर तुम्हाला असं वाटलं की मी हे 2 कंपल्सरी लिहिले आणि आता मला किती 3 लिहायचे आहेत, मला टोटल 5 प्रश्न लिहायचे आहेत, त्यामधले माझे 2 मी कंपल्सरी लिहिले, उरले 3, आता मी काय करेल हे तिन्ही प्रश्न या ठिकाणी ह्या विभागाचे मी लिहेल, असं जमणार नाही। ओके, आपल्याला कमीत कमी ह्या जे 3 प्रश्न आहेत ह्या तिन्ही मधला आपल्याला एक इडला तरी घ्यायला लागतो किंवा इडला तरी घ्यायला लागतो, मग रिमेनिंग तुम्ही 2 घेऊ शकता। ओके, सो थोडक्यात ह्या संबंधी काय तुम्हाला डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट करा, पण हे 2 कंपल्सरी आहेत, सेम गोष्टी तुम्हाला पेपर 2 मध्ये पाहायला मिळतील। ओके, सो हा आपला पहिला पेपर आहे 250 मार्काचा, त्यामध्ये 2 सेक्शन आहेत। पहिला सेक्शन आहे त्या ठिकाणी हा विभाग अ आणि विभाग ब, पहिल्या सेक्शन मध्ये त्या ठिकाणी आज आपण एक तोंड ओळख करून घेणार आहोत की त्यामध्ये आपल्याला कोणत्या गोष्टींचा त्या ठिकाणी अभ्यास करायचा आहे। ओके, सो चला आता बघा, सगळ्यात अगोदर आपण काय करू, एक चॅप्टर्स बघू, कोणते कोणते चॅप्टर्स आपल्याला ह्यामध्ये अभ्यासायचे आहेत। ओके, ह्यामध्ये टोटल 10 चॅप्टर आहेत, टोटल 10 चॅप्टर्स आहेत। ओके, तो पहिला आहे राजकीय सिद्धांत। ओके, अगोदर काय करू आपण चॅप्टर्स बघू, त्यानंतर अभ्यास करत असताना कोणता चॅप्टर कोणता धडा अगोदर अभ्यासायचा आहे ते बघू आपण। ओके, सो पहिला आहे राजकीय सिद्धांत, अर्थ आणि दृष्टिकोन। ओके, त्यानंतर राज्याचे सिद्धांत। आता राज्य सिद्धांतामध्ये उदारमतवादी, न उदारमतवादी, मार्क्सवादी, स्त्रीवादी, उत्तर वसाहतवादी, बहुवचनवादी ह्या विचारधारेचा आपला अभ्यास करायचा आहे। ह्या विचारधारा राज्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघतात, राज्य त्यांच्यासाठी कोणती महत्त्वाची भूमिका बजावतं, ह्या गोष्टी आपल्याला ह्यामध्ये अभ्यासायच्या आहेत। मी थोडक्यात परत येणार आहे, आता आपण जस्ट त्या ठिकाणी अभ्यासक्रमामध्ये कोणते चॅप्टर्स आहेत हे बघत आहोत, त्यानंतर मी सिक्वेन्सनुसार अगोदर कोणता चॅप्टर अभ्यासायचा नंतर कोणता अभ्यासायचा हे तुम्हाला मी सांगणार आहे। तिसरा चॅप्टर आहे न्याय। न्यायामध्ये जॉन रॉल्सचा न्यायाचा सिद्धांत खूप महत्त्वाचा आहे, त्या सिद्धांतावर आपला वेळोवेळी प्रश्न आलेले पाहायला मिळतात। जॉन रॉल्सचा न्याय सिद्धांत आणि त्या न्यायाच्या सिद्धांतावर समुदायवादी विचारवंतांनी केलेली टीका ही खूप महत्त्वाची आहे। का टीका केलेली आहे, समुदायवादी विचारधारा काय आहे हे थोडक्यात बघू आपण। अगोदर आपण हे बघू, डिस्कशन करू की कोणते कोणते चॅप्टर आहेत। पुढे आहे समानता। समानतामध्ये सामाजिक समानता, राजकीय समानता, आर्थिक समानता आणि त्याचबरोबर ही समानता प्रस्थापित करण्यासाठी राज्याची सकारात्मक भूमिका किंवा सकारात्मक कृती, राज्य कशा पद्धतीने त्या ठिकाणी मेहनत करतं, कष्ट करतं जेणेकरून राज्यामध्ये समानता प्रस्थापित व्हावी। ओके, पुढचं बघा की हक्क। हक्क म्हणजे काय, हक्काचे प्रकार कोणते कोणते आहेत आणि मानवी हक्काचे प्रकार कोणते आहेत हे त्या ठिकाणी आपल्या थेरीमध्ये बघायचं आहे। पुढे आहे लोकशाही। आता लोकशाहीचे वेगवेगळे सिद्धांत आहेत। ओके, मार्क्सवादी लोकशाहीवर काय म्हणतात, उदारमतवादी काय म्हणतात, समाजवादी काय म्हणतात, स्त्रीवादी लोकशाहीकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघतात याचा आपल्या या ठिकाणी अभ्यास करायचा आहे। आणि लोकशाहीचे प्रकार, प्रत्यक्ष लोकशाही असेल किंवा अप्रत्यक्ष लोकशाही असेल। त्यानंतर सत्ता, सत्तेची संकल्पना, पॉवर ह्या टॉपिकवर त्या ठिकाणी वेगवेगळ्या विचारधारा कोणत्या पर्स्पेक्टिव्हने त्या ठिकाणी वेगवेगळे विचार म्हणतो वेगवेगळ्या दृष्टिकोनातून त्यावर त्या ठिकाणी मत मांडताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यानंतर आहे राजकीय विचारधारा। ओके, आता बघा
हा टॉपिक राजकीय विचारधारा, ह्यामध्ये काय बघायचंय, उदारमतवाद असेल, मार्क्सवाद असेल, उदारमतवाद, समाजवाद, मार्क्सवाद, ओके. त्यानंतर गांधीवाद, स्त्रीवाद आणि विचारधारेचा अंत, ह्या टॉपिकचा ह्यामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि फॅसिझम म्हणून एक टॉपिक ह्याच्यामध्ये आपल्याला ऍड करावं लागेल, ओके. त्याचबरोबर पुढे बघा, भारतीय राजकीय विचार, ओके, इंडियन पॉलिटिकल थॉट. ह्यामध्ये आपला धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, बौद्ध विचार, त्याचबरोबर सर सय्यद अहमद खान, ओके, श्री अरबिंदो, महात्मा गांधी, B.R. आंबेडकर आणि एम एन रॉय या विचारवंतांचा अभ्यास करायचा आहे. ह्या टॉपिकचा त्या ठिकाणी आपला फायदा काय आहे, तर ह्यामध्ये काय आहे की सर सय्यद अहमद खान असतील, अरबिंदो असतील, महात्मा गांधी असतील, B.R. आंबेडकर, एम एन रॉय या सगळ्यांचा आपण त्या ठिकाणी आपल्या इतिहासाच्या विषयामध्ये अभ्यास केलेला असतो. त्यामुळे एक आपल्याला त्यांची पार्श्वभूमी माहीत असते, ओके. त्यामुळे हा टॉपिक अभ्यासाचा असताना आपल्याला थोडंसं त्या ठिकाणी जड जात नाही, आपल्याला गोष्टी लगेच समजतात. आणि शेवटचा टॉपिक आहे पाश्चिमात्य राजकीय विचार. ह्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पश्चिमेकडील त्या ठिकाणचे विचारवंत आहेत त्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये कोण आहे, सॉक्रेटिस आहेत, ओके, प्लेटो आहेत, ॲरिस्टॉटल आहेत, मॅकॅवेली आहेत, ओके, थॉमस हॉब्स, जॉन लॉक, रुसो, J.S. मिल, कार्ल मार्क्स, ग्राम्स्की आणि हॅना अरेंट ह्या विचारवंताचा ह्यामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे, ओके. आता बघा, सॉक्रेटिस जो विचारवंत आहे, सॉक्रेटिस हे आपल्या अभ्यासक्रमामध्ये प्रत्यक्षपणे नाही आहेत, ओके. परंतु आपण त्यांचा अभ्यास का करतो, मग जोपर्यंत आपण सॉक्रेटिस यांचा अभ्यास करणार नाहीत तोपर्यंत आपला प्लेटो समजणार नाहीत, ओके. सॉक्रेटिस, प्लेटो आणि ॲरिस्टॉटल ही गुरु शिष्य त्या ठिकाणी परंपरा आपल्याला पाहायला मिळते. सॉक्रेटिस हे काय तर प्लेटोचे त्या ठिकाणी गुरु आहेत आणि प्लेटोचे शिष्य कोण आहेत तर ॲरिस्टॉटल आहेत, ओके. सो ह्या संकल्पना आपल्या ह्यामध्ये पाहायच्या आहेत. आता थोडक्यात बघितलं, मी परत एकदा थोडक्यात रिवाइज करतो 10 टॉपिक कोणते कोणते आहेत. सर्वात पहिला राज्याचे राजकीय सिद्धांत, त्यामध्ये अर्थ आणि दृष्टिकोन. त्यानंतर राज्याचे सिद्धांत, राजकीय सिद्धांत आणि राज्य सिद्धांत. राज्य सिद्धांतामध्ये काय तर वेगवेगळ्या विचारधारा राज्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघतात. त्यानंतर त्यामध्ये कोणत्या आहेत तर उदारमतवाद, न उदारमतवाद, समाजवाद असेल, मार्क्सवाद असेल, स्त्रीवाद असेल, बहुवचनवाद असेल आणि उत्तरवादवाद असेल, ओके. त्यानंतर न्याय सिद्धांतामध्ये जॉन रॉल्सचा न्याय सिद्धांत असेल आणि त्यावर समुदायवादी विचारवंतांनी केलेली टीका. त्यानंतर काय तर हक्क असेल, ओके, हक्काचे प्रकार आणि मानवी हक्काचे प्रकार. त्यानंतर काय तर समता, ओके, राजकीय समानता, सामाजिक समानता, आर्थिक समानता आणि समानता प्रस्थापित करण्यासाठी राज्याची सकारात्मक कृती किंवा राज्याची भूमिका. त्यानंतर काय तर सत्ता आहे, ओके. त्यानंतर सत्ता आहे, सत्तेचे त्या ठिकाणी वेगवेगळे सिद्धांत आपल्याला त्यामध्ये बघायचे आहेत. लोकशाहीचे सिद्धांत आणि लोकशाहीचे प्रकार, प्रत्यक्ष लोकशाही आणि अप्रत्यक्ष लोकशाही. त्यानंतर राजकीय विचारधारा, राजकीय विचारधारामध्ये उदारमतवादी विचारधारा काय आहे, समाजवादी विचारधारा काय आहे, मार्क्सवादी विचारधारा काय आहे, ह्यांचा आपल्याला त्या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. आणि नंतर भारतीय राजकीय विचार आणि शेवटी हा पाश्चिमात्य राजकीय विचार आपण त्या ठिकाणी अभ्यासायचे आहेत, ओके. आता आपण काय केलं तर आता आपण अभ्यासक्रम बघितलं. आता बघा, आता आपल्याला काय करायचं तर थोडक्यात प्रत्येक टॉपिकमध्ये आपल्याला काय करायचंय, कोणत्या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे हे आपल्याला अगोदर समजून घ्यावं लागेल. अभ्यास करत असताना सगळ्यात अगोदर ह्या सेक्शनमध्ये आपण ह्या टॉपिकचा अभ्यास करतो जो की 10वा टॉपिक आहे, सगळ्यात शेवटचा टॉपिक आहे. का तर ते आपल्याला हळूहळू समजेल. मी तुम्हाला ते सांगतो की हा टॉपिक आपण का अभ्यासतो. शेवटचा टॉपिक आहे, परंतु हा टॉपिक इंटायर PSI संपूर्ण राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध या पेपरचा बेस आहे. जर तुम्हाला हा टॉपिक समजला नाही तर तुम्हाला पुढच्या गोष्टी नीट समजणार नाहीत. ह्या टॉपिकमध्ये जे विचारवंत आहेत, प्लेटो असेल, ॲरिस्टॉटल असेल, मॅकॅवेली असेल, ह्यांच्या संकल्पना खूप महत्त्वाच्या आहेत, ओके. सो ह्या गोष्टी आपल्याला समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. चला आपण थोडक्यात बघू ह्यामध्ये आपल्याला कोणत्या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे. आता सॉक्रेटिस आणि प्लेटो, ओके, आणि ॲरिस्टॉटल ही गुरु शिष्य परंपरा आपल्या ह्यामध्ये बघायची आहे. सॉक्रेटिस, प्लेटो आणि ॲरिस्टॉटल हे पश्चिमेकडील प्राचीन काळातील विचारवंत आहेत. हे पश्चिमेकडील प्राचीन काळातील विचारवंत आहेत, ओके. मॅकॅवेली हा असा विचारवंत आहे ज्यावेळेस प्राचीन मध्ययुगीन काळ संपत होता आणि आधुनिक काळाची सुरुवात होत होती. आपल्या PSI मध्ये ज्या वेळेस आपण पश्चिमेकडील विचारवंतांचा अभ्यास करत असताना आपण मध्ययुगीन काळामधील जे विचारवंत आहेत, मध्ययुगीन काळातील विचारवंत आपण त्या ठिकाणी स्किप केलेले आहेत, आपल्या सिलेबसमध्ये नाही आहेत. का नाहीत? कारण की मध्ययुगीन काळामध्ये धर्माचा पगडा होता. राज्यावर, राज्याच्या संकल्पनेवर, राज्याच्या योजनावर, राज्य म्हणत नाही मी, राजावर त्या ठिकाणी काय होतं तर त्या ठिकाणी धर्माचा पगडा होता. प्रत्येक निर्णयामध्ये धर्म त्या ठिकाणी मोठा हस्तक्षेप होता. त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला काय पाहायला मिळतं तर मध्ययुगीन काळामध्ये विचारवंत आपल्याला आपल्या सिलेबसमध्ये पाहायला मिळत नाहीत. मॅकॅवेली हा असा विचारवंत आहे ज्यावेळेस मध्ययुगीन काळ संपत होता आणि आधुनिक काळाची सुरुवात होत होती, ओके. सो मॅकॅवेली हा त्या ठिकाणी त्या ट्रान्झिशन मधला विचारवंत आहे.
थॉमस हॉब्स, जॉन लॉक, रुसो हे सगळे त्या ठिकाणी आधुनिक काळातील विचारवंत आहेत. ओके, त्यामध्ये बघा हॉब्स, लॉक, रुसो, जे.एस. मिल हे उदारमतवादी विचारधाराचे विचारवंत आहेत. काय तर उदारमतवाद काय सांगतो समजून. कार्ल मार्क्स, ग्राम्स्की हे काय तर हे मार्क्सवादी विचारधारेचे विचारवंत आहेत. ओके, आणि हॅना अरेंट ही त्या ठिकाणी एक प्रकारे आपल्याला उदारमतवादी किंवा हेजेमोनी संकल्पना त्यांनी दिलेल्या आहेत, ते पण आपल्या थोडक्यात बघायचं आहे. आता बघत असताना बघा की सॉक्रेटिसचा आपण अभ्यास का करतो. सॉक्रेटिसचा आपण अभ्यास का करतो तर सॉक्रेटिस यांनी काय केलंय, द्वंद्ववाद संकल्पना दिलेली आहे. द्वंद्ववाद. ओके, द्वंद्ववाद म्हणजे काय. आता या द्वंद्ववाद संकल्पना नंतर प्लेटो यांनी पूर्णपणे त्यांच्या विचारांमध्ये, त्यांच्या थेरीमध्ये त्यांच्या वेगवेगळ्या संकल्पना मांडत असताना ह्या योजना त्यांनी पूर्णपणे त्या ठिकाणी इम्प्लिमेंट केलेली आहे. द्वंद्ववाद म्हणजे काय तर थोडक्यात बघा, वाद प्लस विवाद बरोबर सुसंवाद. वाद प्लस विवाद बरोबर सुसंवाद. ओके, म्हणजे काय बघा की एखादी गोष्ट आहे, एखादा प्रश्न आपल्यासमोर उद्भवला आहे, तो प्रश्न योग्य आहे की अयोग्य आहे हा त्या ठिकाणी वादविवादापासून सोडवता आला पाहिजे आपल्याला. ओके, ही प्राचीन काळाची संकल्पना आहे. उदाहरणार्थ बघा लोकशाही उदाहरण घेतो मी. लोकशाही हा टॉपिक आहे. ओके, सो त्या ठिकाणी 4-5 व्यक्ती बसलेले आहेत, 5 व्यक्ती बसलेले आहेत. त्या 5 व्यक्ती पुढे त्या ठिकाणी प्रश्न आहे की लोकशाही योग्य आहे की अयोग्य आहे. लोकशाही ही योग्य आहे की अयोग्य आहे, त्या व्यक्तींसमोर प्रश्न आहे. मग त्या ठिकाणी काही जण काय सांगतील की लोकशाही त्या ठिकाणी योग्य आहे. जे लोकशाहीच्या बाजूने मुद्दे मांडतील ते काय करतील की लोकशाही चांगली आहे, प्रत्येकाला मतदानाचा हक्क भेटतो. ओके, त्या ठिकाणी दर 5 वर्षांनी मतदान होते वगैरे वगैरे, आपल्याला सरकार बदलण्याचा अधिकार आहे. हे लोकशाहीच्या साईडचे मुद्दे त्या ठिकाणी काही लोक मांडणार. प्लस आता विरोधामधील काही लोक त्या ठिकाणी मुद्दे मांडतील काय तर लोकशाहीमध्ये काय होतो तर निर्णय घ्यायला उशीर होतो. ओके, निर्णय घ्यायला उशीर होतो. त्या ठिकाणी घोडेबाजार चालतो. म्हणजे काय की आमदार खासदार यांना त्या ठिकाणी पैशावरून त्या ठिकाणी विकत घेतलं जातं. ओके, सो काही लोकांनी त्याच्या बाजूने मुद्दे मांडले, काही लोकांनी विरोधातील मुद्दे मांडले. ह्या दोन्ही गोष्टीमधील चांगल्या गोष्टी त्या ठिकाणी समोर आल्या आणि ती म्हणजे सुसंवाद. ते काय सुसंवाद आहे. ओके, सो अशा पद्धतीने त्या ठिकाणी सॉक्रेटिस यांनी द्वंद्ववादाची संकल्पना आपल्याला दिलेली पाहायला मिळते. आणि संकल्पना प्लेटो यांनी त्यांच्या इंटायर थेरीजमध्ये आपल्याला इम्प्लिमेंट केलेली पाहायला मिळते. ओके, सो पुढे बघा ही त्यानंतर काय तर मॅकॅव्हली. बघा मॅकॅव्हली काय सांगतात. मॅकॅव्हली हा असा विचारवंत आहे, त्यांनी द प्रिन्स हे पुस्तक लिहिलं. ओके, त्यांनी द प्रिन्स हे पुस्तक लिहिलं. कोणी मॅकॅव्हली यांनी. ओके, सो मॅकॅव्हली हा वास्तववादी रिअलिस्ट विचारवंत आहे. सॉक्रेटिस, प्लेटो आणि थोडंफार अरिस्टॉटल तरी थोडंफार मध्यम मार्ग त्या ठिकाणी स्वीकारतात, परंतु सॉक्रेटिस आणि प्लेटो हे पूर्णपणे आदर्शवादी विचारवंत आहेत. ह्या तिघांनंतर खरा रिअलिस्टिक कोण असेल तर तो मॅकॅव्हली आहे. कशा पद्धतीने आहे ते सांगतो तुम्हाला. मॅकॅव्हली काय सांगतो की त्या ठिकाणी राजाने राज्याचा विस्तार करण्यासाठी कोणत्याही गोष्टीचा वापर केला पाहिजे. जर उदाहरणार्थ उद्या युद्ध करण्याची परिस्थिती निर्माण झाली तर राजाने केलं पाहिजे, त्या गोष्टी राजाने केल्या पाहिजेत. आणि युद्धामध्ये राजाने कोणत्याही साधनाचा वापर केला पाहिजे, त्या साधनाचा त्या ठिकाणी म्हणजे साधन कोणतं वापरताय याकडे लक्ष दिलं नाही पाहिजे. ओके, तो म्हणतो उदाहरणार्थ जर सांगायचं झालं साम दाम दंडभेद ह्या गोष्टी वापरा, परंतु सत्ता तुमच्या हातामध्ये असली पाहिजे, असं कोण सांगतो तर असं मॅकॅव्हली सांगतो. ओके, उदाहरण जर घ्यायचं झालं, उदाहरणार्थ भारतीय निवडणुकामध्ये जे काही राजकारणी असतात, राजकारणी काय करतात कोणत्याही मार्गाचा वापर करतात. ओके, पैसा असेल, त्या ठिकाणी गुंडगिरी असेल, कोणत्याही मार्गाचा वापर करा, परंतु त्यांच्यापुढे एकच ध्येय असतं की आपल्याला त्या ठिकाणी सत्ता आपल्या हातामध्ये असली पाहिजे. ओके, त्यामुळे एक स्टेटमेंट आहे, एव्हरीवन इज मॅकॅव्हलियन बट नो वन ॲक्सेप्ट दॅट दे आर मॅकॅव्हलियन. प्रत्येक जण हा मॅकॅव्हलीचं त्या ठिकाणी अनुकरण करतो, परंतु सर्वजण त्या ठिकाणी स्वतःला मॅकॅव्हली म्हणून घेऊ शकत नाहीत. का? कारण की मॅकॅव्हली हा अनैतिक होता. ओके, सो मॅकॅव्हली काय सांगतो, मॅकॅव्हली हा रिअलिस्टिक विचारवंत आहे. तो म्हणतो राजानं काहीही केलं पाहिजे, कोणत्याही मार्गाचा वापर केला पाहिजे, परंतु राजानं सत्ता त्या ठिकाणी सत्ता स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, स्वतःच्या राज्याचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याचं एक फेमस स्टेटमेंट आहे, एंड जस्टिफाय द मीन्स. ओके,
साध्य हे साधनांचे समर्थन करते. ओके, ह्याच्यावर प्रिव्हियस इयरला प्रश्न आलेला आहे. साध्य हे साधनांचे समर्थन करते. साध्य म्हणजे काय की तुम्ही काय अचीव्ह केलंय, तुमचं एंड काय आहे, तुम्ही अचीव्ह काय केलंय. जर तुम्ही युद्ध सुरू झालं आणि किंवा तुम्ही इलेक्शन सुरू असताना तुम्ही इलेक्शन जिंकलात, हे तुमचं काय साध्य आहे, हे तुमचं एंड आहे, तुम्ही अचीव्ह केलं. साध्य हे तुमच्या साधनांचं समर्थन करते. म्हणजे काय, तुम्ही इलेक्शन जिंकलात, त्या इलेक्शनमध्ये निवडणूक जिंकत असताना, निवडणूक लढत असताना तुम्ही कोणत्या साधनांचा, कोणत्या माध्यमांचा वापर केलाय, हे त्या ठिकाणी जर तुम्ही निवडणूक जिंकलात तर त्या माध्यमाकडे कोणी लक्ष देत नाही, ते ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी त्या गोष्टी बाजूला सरकतात. म्हणजे काय, जर तुम्ही निवडणूक जिंकलात तर तुम्ही पैसा वापरलाय, की तुम्ही मीडियाचा वापर केलाय, की तुम्ही हुकुमशाही दंडशाही वापरली आहे, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी बाजूला सरकतात. लोक कुठं लक्ष देतात की बाबा तुम्ही निवडणूक जिंकलेला आहात. ओके, दॅट इज द एंड जस्टिफाय द मीन्स. साध्य हे साधनांचे समर्थन करते. ह्याच्यावर प्रिव्हियस इयरला UPSC मध्ये प्रश्न आलेला आपल्याला पाहायला मिळतो. ओके, सो अशा पद्धतीने आपण मॅकॅव्हली बघितला. ओके, पुढे बघा, तर पुढे थॉमस हॉब्स म्हणून एक विचारवंत आहेत. ओके, थॉमस हॉब्स, एक मिनिट. हॉब्स यांनी त्या ठिकाणी सामाजिक कराराची संकल्पना दिली. सोशल कॉन्ट्रॅक्ट, सामाजिक करार. आता आपलं जे आधुनिक राज्य आहे, आधुनिक राज्य उदयास कसं आलं. ओके, आपली जी राज्य नावाची संकल्पना आहे, ज्या ठिकाणी कायदे मंडळ असतं, कार्यकारी मंडळ असतं, न्याय मंडळ असतं. ओके, सो ही संकल्पना उदयास कुठून आली. ओके, ही संकल्पना उदयास कुठून आली. मध्ययुगीन काळामध्ये पूर्णपणे त्या ठिकाणी हुकुमशाही, राजेशाही होती, राजा महाराजे होते, त्यांचं मंत्रिमंडळ असेल. प्राचीन काळामध्ये थोडंफार स्टेट संकल्पना होती, पण त्या स्टेट संकल्पना एवढी बहरलेली आपल्याला पाहायला मिळत नाही. ओके, मग ही संकल्पना थॉमस हॉब्सच्या विचारामध्ये आपल्याला पाहायला मिळते की राज्याची निर्मिती कशी झाली, स्टेट त्या ठिकाणी स्टेटची उत्पत्ती कशी झाली. तर आता थॉमस हॉब्स हे कुठले होते, इंग्लंडचे होते, ब्रिटनचे होते. ओके, इंग्लंडमध्ये खूप भयंकर परिस्थिती होती. ओके, इंग्लंडमध्ये काय होतं, माइट इज राईट. ओके, जो बलवान आहे तो काय करायचा, कमकुवत लोकांवर राज्य करायचं. त्या ठिकाणी पूर्णपणे अनार्की होती, अराजकता होती, राज्य नव्हतं. ओके, आता ह्या गोष्टी एवढ्या डीपमध्ये आहेत की थोडक्यात सांगणं थोडं कठीण जातं, पण मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. ओके, तर इंग्लंडमध्ये काय होतं, अनार्की होती, अराजकता होती. बरोबर आहे. मग इंग्लंडमध्ये या सगळ्या गोष्टी होत्या. इंग्लंडमध्ये काय होतं, तर राज्य अब्सेन्स होतं, राज्य त्या ठिकाणी नव्हतं. मग थॉमस हॉब्स काय म्हणतो की अशी एक त्या ठिकाणी यंत्रणा पाहिजे की जी यंत्रणा त्या ठिकाणी काय करेल, सगळ्यांना एक सगळ्यांसाठी एक नियम तयार करेल, ज्या ठिकाणी मजबूत हे कमकुवत लोकांवर राज्य करणार नाहीत, सगळ्यांसाठी समान नियम असतील. ओके, तो काय म्हणतो, सगळ्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे. ABC, जे काय राज्यामध्ये सगळे लोक आहेत, सगळ्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे आणि एक सामाजिक करार केला पाहिजे. सगळ्यांनी मिळून करार केला पाहिजे की तुमच्याकडे असलेले जे सगळे हक्क आहेत हे तुम्ही काढून एका तिसऱ्या व्यक्तीकडे देत आहात. तुमच्याकडचे जे हक्क आहेत जे तुम्ही काढून एका तिसऱ्या व्यक्तीकडे देत आहात, आणि ते म्हणजे राज्य. ओके, आता इथून पुढं आपण करार करत आहोत की आपले सगळे अधिकार आपण राज्याकडे देत आहोत आणि राज्य काय करणार आहे, राज्य हे आपल्यासाठी नियमन करणार आहे, आपल्या हक्कांचं संरक्षण करणार आहे. हे राज्य प्रस्थापित व्हायच्या अगोदर सार्वभौम कोण होतं. सार्वभौम म्हणजे काय की ज्याच्याकडे सगळे अधिकार आहेत. हे राज्य स्थापन व्हायच्या अगोदर सार्वभौम कोण होतं, तर व्यक्ती होते. ओके, जर तुमच्यावर त्या ठिकाणी नियंत्रण ठेवायला कोण नसेल, तुमचे त्या ठिकाणी मालक तुम्हीच असाल, तर सार्वभौम तुम्ही आहात. तुम्हाला पूर्णपणे निर्णय घ्यायचा अधिकार आहे, तुम्हाला काहीही तुम्ही करू शकता, तुमच्यापुढे कायदा नाही, तुमच्यापुढे नियम नाही. अशा परिस्थितीमध्ये सार्वभौम तुम्ही आहात. पण हॉब्स काय म्हणतो, अशा परिस्थितीमध्ये कमकुवत लोकांना राज्यामध्ये जगता येणार नाही, हे जगू शकत नाही. जे बलवान आहे, जे मजबूत आहे, हे कमकुवत लोकांचं शोषण करत आहेत. मग आपण एकत्र आलं पाहिजे आणि आपण एक सोशल कॉन्ट्रॅक्ट, एक सामाजिक करार केला पाहिजे आणि करारानुसार आपण त्या ठिकाणी एक तिसऱ्या व्यक्तीला त्या ठिकाणी संपूर्ण अधिकार दिले पाहिजेत. त्याचा एक त्याने अपवाद सांगितला की जीविताचा हक्क. जीविताचा हक्क म्हणजे काय की जरी मी माझे सगळे अधिकार राज्याला देत असलो तरी मी माझ्या जीविताचा हक्क राज्याकडे देत आहे, तो मला माझा संरक्षणाचा पूर्णपणे अधिकार आहे. सो अशा पद्धतीनं राज्य ह्या नावाची संकल्पना उदयास आलेली आपल्याला PSIR मध्ये पाहायला मिळते. या सब्जेक्टमध्ये आपण त्या गोष्टींचा अभ्यास करतो. ओके, आय होप तुम्हाला संकल्पना ही चांगल्या पद्धतीनं समजली असेल.
सो अशा पद्धतीने आपला जॉन लॉक, ह्याच्यामध्ये थोडंसं थॉमस हॉबच्या संकल्पनेमध्ये थोडं मॉडिफिकेशन केलं कोणी, जॉन लॉकनं, नंतर रुसोनं, ओके, आणि जे.एस. मिलनं. हे उदारमतवादी विचारधारी यांची परंपरा पाहायला मिळते. पुढे कार्ल मार्क्स आणि ग्राम्स्की हे कोण आहेत, तर हे आहेत मार्क्सवादी विचारवंत, मार्क्सच्या विचारांना फॉलो करणारे, ओके, आणि हॅना अरेंट. सो हा पहिला टॉपिक एवढा महत्त्वाचा आहे. तर हा टॉपिक तुम्हाला समजला नाही तर तुम्हाला इंटायर PSI मध्ये काही समजणार नाहीये, ओके. पुढे बघा, भारतीय राजकीय विचार, ओके. आता आपल्याला हा टॉपिक ज्यावेळेस आपण बघणार आहोत, ओके, ह्या टॉपिकच्या नंतर आपल्याला 10 नंबरचा टॉपिक आपण 1 नंबरला बघणार आहोत, लक्षात ठेवा, ओके. पुढे आपल्याला बघायचा आहे हा 8 नंबर टॉपिक, राजकीय विचारधारा, ओके. आता मी तुम्हाला आताच काय सांगितलं होतं बघा, हे हे जे विचारवंत आहेत, हॉब्स, लॉक, रुसो आणि जे.एस. मिल, हे उदारमतवादी विचारवंत आहेत. हे काय, तर उदारमतवादी विचारवंत आहेत, बरोबर. सो उदारमत, आता हे पुढे जे आहे इथं आपल्याला काय बघायचं आहे, राजकीय विचारधारा, ह्यामध्ये उदारमतवाद म्हणजे काय बघायचं आहे. हा उदारमतवाद समजून घेण्यासाठी आपल्याला थॉमस हॉब, जॉन लॉक, रुसो आणि जे.एस. मिल हे विचारवंत समजणं गरजेचं आहे. जर ते विचारवंत समजले नाही तर उदारमतवाद समजणार नाही. कार्ल मार्क्स, ग्राम्स्की समजलं नाही तर समाजवाद आणि मार्क्सवाद समजणार नाही, ओके. समजताय टॉपिक किती महत्त्वाचा आहे. आणि पुढे या थिअरी ज्या आहेत, ह्या जे सगळे सिद्धांत आहेत, लोकशाही, सत्ता, हक्क, समानता, ह्या सगळ्यांमध्ये या विचारधारेचा त्या ठिकाणी आपल्याला प्रभाव पाहायला मिळतो, ओके. तर उदारमतवाद बघा काय म्हणतो, थोडक्यात बघू आपण. उदारमतवाद, उदारमतवाद, उदारमत ही विचारधारा, हे विचारवंत व्यक्तीला विवेकी समजतात. रॅशनल पर्सन इज रॅशनल, व्यक्ती हा विवेकी आहे, व्यक्तीला विवेकी समजतात, ओके. जर ते म्हणतात व्यक्ती विवेकी असेल तर व्यक्तीच्या आयुष्यामध्ये राज्याचा हा कमीत कमी हस्तक्षेप असला पाहिजे, ओके. खूप इंटरेस्टिंग तुम्हाला कम्पेअर करू शकतो मी. उदारमतवाद, समाजवाद आणि मार्क्सवाद, ओके. उदारमतवादी काय सांगतात की व्यक्ती हा विवेकी आहे, त्यामुळे काय, तर राज्याचा कमीत कमी हस्तक्षेप. राज्य पाहिजे, कशासाठी पाहिजे, तर नियमन करण्यासाठी पाहिजे. कोणी सांगितलं, थॉमस हॉब्सने सांगितलं. कोणत्या करारामध्ये, सामाजिक करारामध्ये, ओके. की राज्य पाहिजे, अशी एक तिसरी कोणतरी आपल्याला घटक पाहिजे की जो नियमन करेल, ओके. सो व्यक्ती विवेकी, ओके, व्यक्ती विवेकी, ओके. सो त्यामुळे व्यक्ती विवेकी असल्यामुळे राज्याने व्यक्तीच्या आयुष्यामध्ये किंवा मार्केटमध्ये कमीत कमी हस्तक्षेप केला पाहिजे. मार्केटला त्या ठिकाणी मोकळं सोडलं पाहिजे, फ्री मार्केट पाहिजे आपल्याला, ओके. नियमन केलं पाहिजे परंतु कमीत कमी, ओके, ओके. राज्याचा कमीत कमी हस्तक्षेप, ओके. राज्याचा कमीत कमी हस्तक्षेप, राज्य पाहिजे, राज्याचा कमीत कमी हस्तक्षेप पाहिजे, ओके. समाजवादी काय म्हणतात बघा, की राज्य हे, राज्याकडे सगळ्याच गोष्टी पाहिजेत. राज्य तर पाहिजे परंतु फक्त राज्य असून चालणार नाही, राज्याकडे सगळ्याच गोष्टी पाहिजेत. म्हणजे काय, की राज्यातील सगळी संपत्ती, ह्या ठिकाणी काय, खाजगी संपत्ती नाही, खाजगी संपत्तीचा अभाव किंवा खाजगी संपत्ती नाही, ओके. खाजगी संपत्ती नाही म्हणजे काय, की जेवढी काही संपत्ती आहे या राज्यामध्ये ही फक्त राज्याकडे असणार आहे. राज्य काय करणार आहे, त्या संपत्तीचा वापर करून राज्यामध्ये त्या ठिकाणी शिक्षणाची व्यवस्था प्रस्थापित करणार आहे, आरोग्याची व्यवस्था प्रस्थापित करणार आहे, सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी राज्य स्वतःकडे ठेवणार आहे आणि व्यक्तीला गरजेनुसार त्या गोष्टीचं वाटप करणार आहे. उदाहरणार्थ मी दोन व्यक्ती आहेत, ए हा व्यक्ती आहे, बी हा व्यक्ती आहे. ए हा व्यक्ती कोण आहे, डॉक्टर आहे, आणि बी हा व्यक्ती कोण आहे, हा कामगार आहे, बरोबर. डॉक्टर आहे आणि कामगार आहे, बरोबर. सो डॉक्टर जरी असला हा तरी ह्याला जेवढं उदरनिर्वाहासाठी गरजेचं आहे ह्याला तेवढंच मिळणार आहे ना. 10 तास काम करू दे, 12 तास काम करू द्या, ह्याला तेवढंच मिळणार आहे. का, कारण ह्याला खाजगी संपत्ती संचय करण्याचा अधिकार ह्या समाजवादी राज्यामध्ये नाहीये. आणि कामगार जरी असला, जरी कामगार जेवढं काम करतो त्याच्या कुवतीनुसार त्याला उदरनिर्वाह करण्यासाठी
तेवढीच त्या ठिकाणी संसाधनं मिळणार आहेत. ओके, सो ह्या ठिकाणी काय की सगळ्या गोष्टी राज्याकडे, खाजगी संपत्तीचा अभाव, ज्या काही त्या ठिकाणी ज्या गोष्टी आपल्या उदरनिर्वाहासाठी लागतात, आपल्या मुलांना शिक्षण पाहिजे, आपल्या घरच्यांना सगळ्या आरोग्याची सुविधा पाहिजेत, रस्ते पाहिजे, गाड्या पाहिजे, सगळ्या गोष्टी, ट्रान्सपोर्ट सुविधा सगळं कोण करणार आहे? राज्य बघणार आहे. सो राज्याचा सर्वोच्च हस्तक्षेप, त्या सगळ्या गोष्टी राज्याकडे. ओके, आता बघा पुढे बघा. आता मार्क्सवादी काय म्हणतात बघा, की मार्क्सवादी म्हणतात वी डू नॉट वॉन्ट स्टेट, आम्हाला राज्य नकोय. काय नकोय? आम्हाला राज्य नको. का नकोय? मार्क्स म्हणतो की राज्य हे शोषणाचं साधन आहे. राज्य हे शोषणाचे साधन आहे, की आम्हाला काय नकोय? आम्हाला राज्य नकोय. कसं साधन आहे? तर सांगतात की ह्या राज्यामध्ये, आता जो लोकशाही टॉपिक आहे तो लगेच लिहिते ह्या ठिकाणी लिंक करतो, ते म्हणतात की लोकशाही राज्यामध्ये खरी सत्ता ही भांडवलदार वर्गाकडे असते. लोकशाही राज्यामध्ये खरी सत्ता ही भांडवलदार वर्गाकडे असते ते म्हणतात. आता बघा उदाहरणार्थ एक उदाहरण सांगून तुम्हाला गोष्टी एक्सप्लेन करतो की लोकशाही राज्यामध्ये सत्ता ही भांडवलदार वर्गाकडे कशी असते. जर निवडणुका लागल्या, ओके, निवडणुका लागल्या, ओके, ए हा भांडवलदार आहे, बरोबर आहे. ए हा भांडवलदार आहे. एक्स ही पार्टी आहे, वाय ही पार्टी आहे, बरोबर आहे. एक्स ही पार्टी आहे, वाय ही पार्टी आहे. भांडवलदार वर्गाला दिसतंय की एक्स हा निवडणुकीमध्ये निवडून येण्याचे चिन्ह जास्त आहेत. एक्स ही पार्टी निवडणुकीमध्ये निवडून येण्याचे चिन्ह जास्त आहेत. हा काय करतो? एक्स या पार्टीला काय करतो? फंड देतो. काय करतो? फंड देतो. उदाहरणार्थ त्याने काय केले? 10 कोटी किंवा 1000 कोटी रुपये दिले. 1000 कोटी एक्स या पार्टीला दिले, बरोबर. ही पार्टी निवडणूक जिंकली. ह्या पार्टीने काय केली? एक्सनं सत्ता स्थापन केली. काय केली? सत्ता स्थापन केली. सत्ता स्थापन केल्याच्या नंतर आता एक्सची जबाबदारी काय आहे? की मला ह्याची परतफेड करायची. कोणाची? एची परतफेड करायची. पण प्रत्यक्षपणे पैसे देऊ शकत नाही. का? माहितीचा अधिकार आहे, त्या ठिकाणी विरोधी पक्ष नेते आहेत, मीडिया आहे. मग काय करायचं? मग योजना अशा आखायच्या, कर रचना अशी करायची, त्या कर रचनेच्या मार्फत ह्या एच्या बिझनेसला फायदा झाला पाहिजे. ओके, उदाहरणार्थ एचा काय? एचा कपड्याचा उद्योग आहे उदाहरणार्थ. ओके, एचा कपड्याचा उद्योग आहे. मग काय करायचं? ही जी पार्टी आहे ही सत्तेत आली, ह्याने काय करायचं? कपड्यावरील हे जो उद्योग आहे ह्याचा कर त्या ठिकाणी 10% कमी करायचा. ह्याचा कर 10% कमी करायचा. ह्याचा डिरेक्टली फायदा कोणता होणार आहे? ह्या एला होणार आहे. आय एम जस्ट गिव्हिंग द एक्झाम्पल. ओके, मी तुम्हाला गोष्टी समजण्यासाठी सांगतोय की मार्क्स काय सांगतोय की राज्य हे लोकशाही राज्यामध्ये त्या ठिकाणी सत्ता, खरी सत्ता ही भांडवलदार वर्गाकडे असते. ए हा कोण आहे? ए हा भांडवलदार आहे. ओके, ए हा भांडवलदार आहे. खरी सत्ता कोणाकडे? ए कडे. उद्या काहीही झालं तर ए त्या ठिकाणी त्याच्या पद्धतीने सरकारला त्या ठिकाणी वाकवायला मजबूर करू शकतो. मग मार्क्स सांगतो की आम्हाला राज्य नकोय. आम्हाला काय नकोय? आम्हाला राज्य नकोय. ओके, म्हणतो आम्हाला राज्य नकोय. मग राज्य नसेल तर राज्यामध्ये नियमन कोण करेल? जर एखाद्या समाजामध्ये जर नियमन करणारी संस्था नसेल तर त्या ठिकाणी नियमन कोण करेल रे? तर मार्क्स म्हणतो NGO, नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन, स्वयंसेवी संस्था ह्या राज्यामध्ये नियमन करतील. ज्यावेळेस आपण आता मार्क्सचा अभ्यास करू, मार्क्सचा अभ्यास करत असताना आपल्याला हे दिसेल की काही मार्क्सच्या काही संकल्पना ह्या कल्पनावादी आहेत. आता मला सांगा, तुम्ही जर प्रत्यक्षात जर बघितलं तर NGO कशा NGO ह्या शक्यच नाही की एखाद्या राज्यातलं नियमन करू शकतील म्हणून. नाही, दॅट इज नॉट पॉसिबल थिंग. ओके, सो काही कल्पना ह्या मार्क्सच्या, काही संकल्पना, काही विचार हे कल्पनावादी होते आणि काही प्रॅक्टिकल होते. जे आता आपण सांगितलं की राज्य हे शोषणाचं साधन आहे, भांडवलदार वर्ग कशा पद्धतीनं गोष्टी चालवतात ते प्रॅक्टिकलमध्ये आहे. परंतु ह्या संकल्पना आपल्याला त्या ठिकाणी मार्क्सच्या थोड्याशा कल्पनावादी पाहायला मिळतात. सो अशा पद्धतीने आपण बघितलं उदारमतवादी विचारधारा, समाजवादी विचारधारा आणि मार्क्सवादी विचारधारा. हे एकदम थोडक्यात बघतोय. डीपमध्ये गेल्यानंतर आपल्या गोष्टी अजून एकदम उघडून पाहायच्या आहेत की हा विचारवंत काय म्हणतो. मार्क्सवादी विचारवंताची एक लिस्ट आहे, प्रत्येकाची काही स्टेटमेंट आहेत. ओके, समाजवादी विचारवंताचे काही स्टेटमेंट आहेत. त्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी बघायच्या आहेत. ओके, आपण आता बघितलं राजकीय विचारधारा. ओके, त्यानंतर आपल्याला काय बघायचंय? हा आपला दुसरा टॉपिक आहे. पहिला बघितला पाश्चिमात्य राजकीय विचार. ओके, बेस आहे आपल्या सगळ्या PSIRचा. दुसरा राजकीय विचारधारा. ओके, त्यानंतर बघायचं आपला राज्याचे सिद्धांत, जो की डिरेक्टली लिंक होतो ह्या टॉपिकशी. ओके, उदारमतवाद, समाजवाद, मार्क्सवाद
ह्यामध्ये काय उदारमतवादी, न उदारमतवादी, मार्क्सवादी, बहुवचनवादी, स्त्रीवादी हे राज्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघतात. ओके, स्त्रीवादी काय म्हणतात की राज्य हे नेहमी महिलांना, स्त्रीवादी म्हणजे कोण, जे स्त्रियांच्या अधिकाराची त्या ठिकाणी मांडणी करतात, स्त्रियांच्या हक्काची बोलणी करतात की स्त्रियांना हक्क असले पाहिजे, स्त्रियांना नेहमी समाजामध्ये दाबलं जातं, स्त्रिया मोठ्या पोझिशनवर आपल्याला पाहायला मिळत नाहीत असं स्त्रीवादी म्हणतात. जे स्त्रियांच्या हक्काची बाजू मांडतात ते आहेत स्त्रीवादी. स्त्रीवादी काय म्हणतात की राज्य नेहमी काय करतं, राज्य नेहमी स्त्रियांना दुय्यम दर्जा देतं. ओके, राज्य नेहमी स्त्रियांना दुय्यम दर्जा देतं. आपल्याकडे जी काही पॅट्रियार्कल सोसायटी आहे, पुरुष सत्ताक समाज आहे, त्या समाजामध्ये आपल्या नेहमी स्त्रियांना दुय्यम दर्जा दिलेला पाहायला मिळतो. ओके, उदाहरण बघा, आपल्या संसदेमध्ये कितीतरी वर्ष, 10 वर्षापासून गेल्या 10-15 वर्षापासून सुरू आहे की महिलांना संसदेमध्ये आरक्षणाचं बिल त्या ठिकाणी आणलं जात आहे, परंतु ते बिल पास केलं जात नाहीये. का? कारण की मेजॉरिटी संसदेमधील सदस्य हे पुरुष आहेत. त्यांना माहिती आहे जर हे बिल पास झालं तर आपल्या जागी त्या ठिकाणी दुसरी कोणतरी एक महिला येऊन बसणार आहे, त्यामुळे ते बिल पास होत नाहीये. ओके, संसदचे सदस्य म्हणजे कोण, ते राज्याचा एक भाग आहेत, सरकारचा एक भाग आहेत. मग ते म्हणतात की स्त्रीवादी म्हणतात की तुम्ही म्हणजे राज्य हे महिलांना नेहमी त्या ठिकाणी दुय्यम दर्जा देतं. अशा आपला प्रत्येक विचारवंत, मार्क्सवादी आता आपण बघितलं, उदारमतवादी बघितलं, या सगळ्यांचा त्या ठिकाणी आपला विचार करायचा आहे. ओके, ह्या टॉपिक नंतर आपल्याला बघायचं राजकीय सिद्धांत. ह्याच्यामध्ये जास्त काही नाहीये. सिद्धांत, राजकीय सिद्धांत म्हणजे काय, त्याचा अर्थ आणि दृष्टिकोन, एकदम छोटं टॉपिक आहे, ते आपण वेळोवेळी पुढे बघत राहू. पुढे न्याय, खूप इंटरेस्टिंग टॉपिक, न्याय. जॉन रॉल्सचा न्यायाचा सिद्धांत. आता मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. हे अगोदर बघा, रॉल्सचा न्याय सिद्धांत आणि समुदायवादाची टीका. नीट समजून घ्या, खूप महत्वाचं आहे. न्याय. आता बघा, न्याय म्हणजे काय. न्याय म्हणजे जस्ट सोसायटी, असा समाज ज्या समाजामध्ये प्रत्येकाला त्या ठिकाणी समान वागणूक दिली जाते, प्रत्येकाला स्वतःचा त्या ठिकाणी विकास, स्वविकास करण्याचा त्या ठिकाणी प्रत्येकाला समान संधी दिली जाते. आता जॉन रॉल्स, रॉल्स काय म्हणतो की न्याय म्हणजे, न्यायाची संकल्पना अशी असेल की असा व्यक्ती न्याय संकल्पना मांडेल, एक इंडिव्हिज्युअल व्यक्ती, मला त्या ठिकाणी न्याय काय वाटतो, मी माझ्या पद्धतीने न्यायाची संकल्पना मांडेल. ओके, की माझ्या इंडिव्हिज्युअल व्यक्ती, एक व्यक्ती न्यायाची संकल्पना मांडेल, चांगल्या पद्धतीने मांडेल, असं कोण म्हणतो, असं रॉल्स म्हणतो. आता बघा, ए हा पर्सन, उदाहरणार्थ मी जर न्यायाची संकल्पना मला सांगितली मांडायला, ओके, उदाहरणार्थ आता मला सांगितलं की तुमच्या मते न्याय म्हणजे काय, तुम्ही सांगा. मी एका गावातील त्या ठिकाणी एक सुशिक्षित पुरुष आहे. ओके, मी माझ्या गावातले एक सुशिक्षित व्यक्ती आहे. आता मला जर सांगितलं न्याय म्हणजे काय, तुम्ही मांडा, तर न्यायाची संकल्पना मांडत असताना त्या न्यायाच्या संकल्पनेत मला फायदा कसा होईल हे माझ्या डोक्यात असणार. उदाहरणार्थ मी एक सुशिक्षित पुरुष आहे, व्यक्ती आहे, माझ्या गावामध्ये शिकलेले लोक खूप कमी आहेत. मग मी काय करणार की 100 गावामधील किंवा ह्या गावामधील सुशिक्षित लोकांना महिन्याला 10,000 रुपये दिले पाहिजेत. कारण की का, की त्यांनी खूप कष्ट करून शिक्षण पूर्ण केलंय आणि त्यांना 10,000 रुपये दिले तरच तो समाज न्याय समाज म्हणून आपण त्या समाजाला गणले जाऊ. का? कारण की मला त्याचा फायदा व्हायला लागलाय, म्हणून मी त्या गोष्टीकडे, त्या दृष्टिकोनातून बघणार. आता हे समजून घेत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, मी खूप तुम्हाला क्रक्स सांगतोय, त्याचा खूप डीपमध्ये गोष्ट आहेत, क्रक्स सांगतोय. ओके, परत आपल्या पॉईंटकडे या, की मी सांगितलं की सुशिक्षित व्यक्तीला 10,000 रुपये महिन्याला मिळाले पाहिजेत, बरोबर. आता ही जी संकल्पना आहे रॉल्सची, ह्यामध्ये हाच फॉल्ट होता की प्रत्येक व्यक्ती जी काय न्यायाची संकल्पना मांडणार आहे त्याची त्या समाजामधील पोझिशन कोणती आहे, स्थिती कोणती आहे, त्यानुसार तो न्याय संकल्पना मांडेल. माझी स्थिती काय आहे की मी सुशिक्षित तरुण आहे माझ्या गावातला, मग त्याचा मला फायदा झाला पाहिजे. मी काय करेल की सुशिक्षित व्यक्तीला प्रति महिन्याला गावातील ग्रामपंचायतीने 10,000 रुपये दिले पाहिजेत. ही संकल्पना पूर्णपणे कोलमडली, ह्याला काही अर्थच राहत नाही. परंतु जॉन रॉल्स म्हणतो नाही, म्हणतो की ज्यावेळेस हा व्यक्ती न्यायाची संकल्पना मांडेल त्यावेळेस तो कुठं असेल, मूळ स्थितीमध्ये असेल. मूळ स्थिती, त्याला तो इंग्लिशमध्ये म्हणतो ओरिजिनल पोझिशन. ओरिजिनल पोझिशन. आता मूळ स्थिती म्हणजे काय, अशी काहीतरी एक त्यानं बाण सोडला की ते मूळ स्थिती आल्यानंतर सगळी संकल्पना एकदम व्यवस्थित होऊन चालली आहे. आता मूळ स्थिती म्हणजे काय बघा, की वेल ऑफ इग्नोरन्स म्हणजे अज्ञानाचा पडदा. अज्ञानाचा पडदा, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात
वेल ऑफ इग्नोरन्स, वेल ऑफ इग्नोरन्स. ओके, अज्ञानाचा पडदा. आता ह्या अज्ञानाचा पडदा म्हणजे अशी स्थिती, अशी पोझिशन, अशी मूळ स्थिती की त्या स्थितीमध्ये मला माहीत नाही मी कोण आहे, मी एक स्त्री आहे की पुरुष आहे, की मी सुशिक्षित आहे, की मी अज्ञान आहे, की मी सरपंच आहे, की मी सदस्य आहे ग्रामपंचायतीचा. मी माझ्या गावामध्ये माझी स्थिती काय हे मला माहीत नाही. जर मला माझ्या गावामध्ये माझी स्थिती काय हे माहीत नसेल म्हणजे मला कोण टाकलंय, मला अज्ञानाच्या पडद्यामागे टाकले. म्हणजे अज्ञानाचा पडदा म्हणजे अशी परिस्थिती की ज्या परिस्थितीमध्ये मला माहीत नाही की माझी स्थिती काय आहे, माझी पोझिशन काय त्या समाजामध्ये, मी सरपंच आहे की एक साधा नागरिक आहे हे मला माहीत नाही. ह्याला म्हणतात, ह्याला काय म्हणतो जॉन रॉल, हे मूळ स्थिती अज्ञानाचा पडदा. ही संकल्पना, अशी संकल्पना प्लेटोनं मांडलेली आहे. ते आपल्याला त्या ठिकाणी बघायचे, ह्या ठिकाणी ती लगेच लिंक होईल. ओके, आता अज्ञानाच्या पडद्यामध्ये जर मला टाकलं, मला माहीत नाही की माझी पोझिशन काय आहे, अशा परिस्थितीमध्ये मी काय करणार, तर मी सगळ्यांसाठी समन्याय स्थिती मांडणार. की ज्या कंडिशनमध्ये, उदाहरणार्थ बाबा मी जर गावातील अशिक्षित असू, अज्ञान असू, आणि जर आपण असा नियम केला की 10,000 रुपये प्रति महिन्याला सुशिक्षित लोकांना, तर मला काहीच भेटणार नाही, मला काहीच मिळणार नाही. उदाहरण सांगतो, मला एक केक आहे. ओके, एक केक आहे. ओके, आता हे केक खाणारे 8 व्यक्ती आहेत. ओके, एक केक खाणारे 8 व्यक्ती आहेत आणि कट करणारा त्या ठिकाणी एक व्यक्ती आहे, तो 8वाच आहे. त्या 8 जणांमध्येच तो कट करणारा पण व्यक्ती आहे. ओके, सो आता तो काय करेल, कट करत असताना त्याला माहीत नाही की त्याला कोणता तुकडा खायला मिळणार आहे, त्या 8 तुकड्यामध्ये त्याला कोणता तुकडा खायला मिळणार हे त्याला माहीत नाही. मग तो काय करेल, कट करताना तो या केकचे समान भाग करेल, समान 8 तुकडे करेल. उदाहरणार्थ बाबा की जर मी मोठा एखादा तुकडा कट ठेवला साईडला, तो दुसऱ्यानेच कोणी खाल्ला तर मला तो खायला भेटणार नाही. म्हणजेच अज्ञानाची परिस्थिती म्हणजेच काय, अज्ञानाचा पडदा म्हणजे की एखाद्या व्यक्तीची पोझिशन कोणती आहे हे त्याला माहीत नाही. अशा परिस्थितीमध्ये तो व्यक्ती काय करणार आहे, तर तो व्यक्ती त्या ठिकाणी सगळ्यांना समान संधी देण्याचा प्रयत्न करणार आहे. आय होप तुम्हाला गोष्टी समजत असतील. खूप इंटरेस्टिंग संकल्पना आहेत आणि त्या संकल्पना शिकत असताना खूप त्या ठिकाणी मजा येते. ओके, सो ह्या संकल्पना आपण त्या ठिकाणी अभ्यासायच्या आहेत. ओके, आता ह्याच्यावर समुदायवादी टीका करतात ते आपण वेळोवेळी बघूच. न्याय झाला. समानता आता मी बघितलं, तुम्हाला सांगितलं की सामाजिक, राजकीय, आर्थिक समानता, ज्यावर काय की वेगवेगळ्या विचारधारा, मार्क्सवाद, समाजवाद, ओके, उदारमतवाद, ह्या टीका करतात किंवा त्यांची व्ह्यू मांडतात की समानता म्हणजे काय. आता ह्या समजून मी आता तुम्हाला नाव सांगितले, मार्क्सवाद, समाजवाद, उदारमतवाद, ह्या जर नाही समजल्या, उदारमतवाद म्हणजे काय जर नाही समजलं तरी संकल्पना समानतेचीही नाही समजणार. ओके, सिद्धांतही समजणार नाहीत. सो आपला बेस जो आहे वेस्टर्न पॉलिटिकल थिंकर किंवा थॉट हे खूप महत्त्वाचं आहे. ओके, पुढे बघा की हक्कांचे प्रकार. ओके, आता हक्क म्हणजे काय, हक्क म्हणजे अशी परिस्थिती की ज्या ठिकाणी व्यक्तीला पूर्णपणे स्वतःचा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग असेल, की स्वतःची त्या ठिकाणी आत्मविकास करण्याचा पूर्णपणे अधिकार असतो. ओके, आणि राज्याची निर्मिती ही हक्काचं संरक्षण करण्यासाठी झालेली आहे. राज्याची निर्मिती ही हक्काचं संरक्षण करण्यासाठी झालेली आहे. आणि कशी झाली, आपण सोशल कॉन्ट्रॅक्ट, सामाजिक कराराच्या मार्फत बघितली थोडक्यात की राज्याची निर्मिती कशी झाली. पूर्णपणे ती त्या सामाजिक करार हा असा पॉईंट नाही आहे की ज्या ठिकाणी राज्याची निर्मिती झाली की अगोदर राज्यात नव्हतं, नाही, अगोदर त्या ठिकाणी ती संकल्पना इव्हॉल्व्ह होत गेली. ओके, सो हक्काचे प्रकार आपण त्या ठिकाणी बघणार आहोत की हक्काचे प्रकार 2 आहेत, वैधानिक आणि नैतिक हक्क. ओके, वैधानिक हक्क म्हणजे जे कायद्याद्वारे व्यक्तींना मिळतात, कायद्याद्वारे मिळणारे हक्क म्हणजे वैधानिक हक्क. उदाहरणार्थ काय, तर आपले मूलभूत हक्क जे आपल्याला कायद्याद्वारे मिळलेले आहेत. आणि नैतिक हक्क म्हणजे काय की जे उदाहरणार्थ DPSP, राज्यावर नैतिक जबाबदारी आहे की DPSP मधल्या गोष्टी इम्प्लिमेंट कराव्यात. DPSP म्हणजे काय की डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. ओके, राज्य धोरणाची मूलभूत तत्वे. ओके, हे आपण त्या ठिकाणी बघणार. हे टॉपिक जास्त मोठे नसतात आणि एकदा बेस तुम्हाला समजला ना, ह्या गोष्टी खूप लवकर समजतात. लोकशाही सिद्धांत तुम्हाला मी सांगितले. लोकशाहीचे प्रकार काय, प्रत्यक्ष लोकशाही त्याला आपण सहभागी लोकशाही असे म्हणतो, अप्रत्यक्ष लोकशाही त्याला आपण रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी म्हणतो, उदाहरणार्थ भारतामध्ये. ओके, नंतर सत्ता, हे पण एवढा मोठा टॉपिक नाही, त्यामध्ये आपल्याला गोष्टी हळूहळू बघायच्या आहेत. ह्यामध्ये पण थोडे विचारवंत आपल्याला एक्सप्लेन करायचे आहेत. ओके,
पुढे आपण हा आपला शेवटचा टॉपिक आहे भारतीय राजकीय विचार. ह्यामध्ये प्रामुख्याने धर्मशास्त्र, अर्थशास्त्र हे पुस्तक कोण लिहिलं आहे? चाणक्य यांनी लिहिलेलं आहे, चाणक्य किंवा कौटिल्य. ओके, ह्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की राजाने नेहमी राज्याचा विस्तार करण्याचा प्रयत्न करावा. ओके, आपण नेहमी पिक्चरमध्ये म्हणतो, एक वाक्य ऐकायचो, दुश्मन का दुश्मन दोस्त होता है, शत्रूचा शत्रू हा आपला मित्र असतो. ओके, उदाहरण बघा, हा चाणक्य सांगतो त्या पद्धतीने. ओके, ए हा पर्सन आहे, बी हा पर्सन आहे, सी हा पर्सन आहे. ओके, एचा हा बी कोण आहे? शत्रू आहे, आणि बीचा सी कोण आहे? शत्रू आहे. तर नॅचरली हे दोघं मित्र असणार आहेत. नॅचरली हे दोघं मित्र असणार आहेत. का? कारण की या दोघांचं टार्गेट एकच आहे. ओके, आपला मित्र चायनाचा शत्रू कोण आहे? भारत आहे, आणि भारताचा शत्रू कोण आहे? पाकिस्तान आहे. त्यामुळे पाकिस्तान आणि चायना हे नॅचरली त्या ठिकाणी एकमेकांच्या जवळ गेलेले आहेत. सो ही संकल्पना कोणी सांगितलेली आहे? ही कौटिल्य किंवा चाणक्याने संकल्पना त्यांच्या अर्थशास्त्र या पुस्तकामध्ये सांगितली आहे. शत्रूचा शत्रू हा आपला मित्र असावा, जेणेकरून त्या दोघांची पॉवर वाढेल. या दोघांची पॉवर वाढून हे एका व्यक्तीला टॅकल करू शकतील. ओके, दुश्मन का दुश्मन दोस्त होत आहे. त्यानंतर ह्या सगळ्या संकल्पना तुम्हाला सोप्या जातील. सर सय्यद अहमद खान, श्री अरबिंदो, महात्मा गांधी, B.R. आंबेडकर, एम.एन. रॉय, या संकल्पना सिंपल आहेत. एम.एन. रॉय आंबेडकरांनी सामाजिक न्याय संकल्पना मांडलेली आहे. सोशल जस्टिस. ओके, खूप इंटरेस्टिंग आहे. ह्याचा रेफरन्स तुम्हाला हा पेपर 1 जो आहे त्याचा सेक्शन ए आपण आता बघितला, सेक्शन बी मध्ये आपला आंबेडकरांचा रेफरन्स बघायचा आहे. ओके, आणि ह्याच्यानंतरचा टॉपिक आपण बघितलेला आहे थिंकर्स, जे आपल्याला सर्वात सुरुवातीला अभ्यासायचा आहे. सो अशा पद्धतीने आपण ह्या पेपर 1चा सेक्शन ए बघितलेला आहे मित्रांनो. हा खूप इंटरेस्टिंग आहे आणि खूप महत्त्वाचा आहे. आपल्या PSI मधील बघा, हा PSI आहे. या PSI मध्ये आपण हा सेक्शन आता कव्हर केलेला आहे. ओके, हा सेक्शन मधील आपण गोष्टी आता बघितलेल्या आहेत. हा सेक्शन एकटा पूर्ण PSIचा 40% सिलेबस त्या ठिकाणी कव्हर करतो. 40% सिलेबस हा एकटा सेक्शन कव्हर करतो. रिमेनिंग किती आहे? 20%, 20% आणि 20% थोडा कमी असेल. आपण याला थोडं कमी वेटेज देऊ, याला 15 देऊ, आणि थोडं याला 25 देऊ. ओके, सो इंटायर PSI मधील हा सेक्शन खूप महत्त्वाचा आहे, इंटरेस्टिंग आहे, आणि त्या ठिकाणी हा जास्त त्या ठिकाणी वेटेज घेतो. इथून जर तुम्ही गोष्टी सगळ्या समजून घेतल्या तर तुम्हाला रिमेनिंग सिलेबसमधल्या गोष्टी खूप सोप्या वाटतील आणि खूप त्या ठिकाणी समजायला मजा येईल. कारण की कनेक्ट करायचं तुम्हाला इथल्या थेरी तुम्हाला ह्या ठिकाणी कनेक्ट करायच्या आहेत. सो अशा पद्धतीने आपण ह्या गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत. तुम्हाला PSI संबंधी काही क्वेरीज असतील, काही डाऊट्स असतील, किंवा ह्या गोष्टी समजल्या नाहीत, किंवा एखादा पॉईंट तुम्हाला नीट समजला नाही, तर तुम्ही मला कमेंट करून त्या ठिकाणी विचारा की सर ह्या गोष्टी मला समजल्या नाहीत, परत एकदा सांगा. पुढचं लेक्चर आपण ज्यावेळी घेणार आहोत, पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला त्या गोष्टी मी क्लिअर करण्याचा प्रयत्न करेल. ओके, सो थँक यू सो मच फॉर द लेक्चर. टेक केअर. बाय.